नमस्कार प्रेक्षकांनो, शुभ विवाह या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये बलदेवने आकाश आणि भूमी यांना जामिनावरती सोडवलेलं असतं आणि त्याचबरोबर इथे आता बलदेवने अपूर्वावरती गुन्हा दाखल केलेला असतो. तर प्रेक्षकांनो, एका बाजूला अपूर्वावरती गुन्हा दाखल केल्यानंतर इथे आता आकाश आणि भूमी यांची केस गायकवाड सरांकडे हँडओव्हर करण्यात आलेली असते आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, गायकवाड सरांनी आता खूपच छान पद्धतीने ट्रॅप रचत इथे रागिनी पटवर्धन आणि पौर्णिमा यांना जेरबंद केलेलं असतं. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. प्रेक्षकांनो, आपण बघितलं बलदेवच्या समोर खूप मोठा सत्याचा उलगडा झालेला असतो. तर आत्तापर्यंत अपूर्वाने त्याच्याबरोबर लग्न कशासाठी केलंय हे सुद्धा आता त्याला कळेनासं झालेलं आहे. कारण अपूर्वाने तिची फॅमिली आहे ही गोष्ट बलदेवपासून लपून ठेवली. त्याचबरोबर बलदेवला अंधारात ठेवून त्याच्या नावावरती असलेली महाजनांची प्रॉपर्टी तिने त्याला फसवून त्याच्या सिग्नेचर घेऊन ती प्रॉपर्टी आता स्वतःच्या नावाने करून घेतली आणि ते पेपर तिने लपून ठेवले होते. तेव्हा बलदेवला कळत नाही की अपूर्वा हे सगळं कशासाठी करते आणि हे सगळं त्याला आता समजलेलं असतं. अपूर्वाची फॅमिली आहे हे त्याला फॅमिली फोटो बघितल्यानंतरच समजलेलं असतं. आणि जेव्हा इथे रागिनी पटवर्धनने तिच्या आईला ज्या ठिकाणी किडनॅप करून ठेवलेलं असतं त्या ठिकाणी जेव्हा ती जाते, ही माहितीसुद्धा पौर्णिमानेच तिला दिलेली असते आणि बरोबर ती त्या लोकेशनवरती पोचलेली असते. तेव्हा तिथे गेल्यानंतर ती आपल्या आईला बलदेवच्या समोरच आई अशी हाक मारते. बलदेव आता दाराच्या आड उभा राहून सगळं काही ऐकत असतो, बघत असतो. त्याला खूप जास्त या गोष्टीचं आश्चर्य वाटलेलं असतं की अपूर्वाने सांगितलं मी अनाथ आहे आणि तिला तर कुटुंब आहे, तिला आईसुद्धा आहे. आणि जेव्हा इथे गुंड लोकांना विचारलं जातं की तुम्ही कुणाच्या सांगण्यावरून हे सगळं करताय, तेव्हा मुद्दामूनच आकाशचं नाव घेण्यात आलेलं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता टेन्शनमध्ये आलेला बलदेव विचारात पडलेला असतो की नक्की अपूर्वा हे सगळं कशासाठी करते, म्हणजे तिला महाजनांची प्रॉपर्टी कशासाठी हवी आहे आणि आकाश आणि भूमी या दोघांवरती तिचा इतका पर्सनल राग का आहे, या गोष्टीचा विचार बलदेव करत असतो. बलदेव म्हणतो काहीही झालं तरीसुद्धा आकाश आणि भूमी यांना मला जामिनावरती सोडून आधी घरी आणलं पाहिजे आणि या गोष्टीचा सोक्षमोक्ष लावला पाहिजे. तेव्हा प्रेक्षकांनो, बलदेव गायकवाड सरांना फोन करतो आणि विचारतो की तुम्ही परत आलात का? कारण गायकवाड सर काही दिवसांसाठी परदेशात गेलेले असतात आणि त्या आता परत आल्याची बातमी बलदेवला मिळाल्यानंतर बलदेव जाऊन गायकवाड सरांची भेट घेतो आणि घडलेला संपूर्ण प्रकार आता गायकवाड सरांना सांगतो. तेवढ्यात प्रेक्षकांनो, इथे पौर्णिमा म्हणत असते रागिनीला की आई, अहो तुम्ही जिवंत आहात आणि खरं तर तुम्ही इथे एक साध्वी नाही, तर तुम्ही रागिनी पटवर्धन आहात. ही गोष्ट जर तुमच्या आश्रमातल्या लोकांना कळली तर ते तुम्हाला तिथे राहू देणार नाही. तुम्ही गुन्हेगार आहात ही गोष्ट त्यांना जर कळली तर तिथे तुमचं राहणं मुश्किल आहे. मग तुम्ही काय कराल? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता पौर्णिमाने रागिनीला सांगितलेलं असतं आकाश आणि भूमी हे दोघे जण आश्रमातल्या लोकांना सांगू शकतात ना की तुम्ही रागिनी पटवर्धन आहात म्हणून आणि तुम्ही गुन्हेगार आहात. तुम्ही कितीतरी माणसांचा खून केलाय ही गोष्ट त्यांना कळली तर आश्रमातील लोक तुम्हाला उभं पण नाही करणार. तेव्हा प्रेक्षकांनो, आकाशने तेच केलेलं असतं. आकाशने कंट्रोल रूममध्ये फोन केलेला असतो आणि सांगितलेलं असतं की तुम्ही लवकरात लवकर मी तुम्हाला जो ॲड्रेस देतोय तिथल्या आश्रमामध्ये जा. रागिनी पटवर्धन ही जिवंत आहे, तुम्ही तिथे जाऊन तिला पकडा. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता कंट्रोल रूममध्ये गेलेली बातमी अपूर्वापर्यंत पोहोचलेली असते आणि तिला सांगण्यात आलेलं असतं की रागिनी पटवर्धन जिवंत आहे, आपल्याला एका आश्रमाचा ॲड्रेस दिलाय, त्या ठिकाणी जायचं आहे. तेव्हा अपूर्वाने काही हवालदार तिथे पाठवलेले असतात माहिती काढण्यासाठी. ते तिथे गेल्यानंतर आता आश्रमातल्या लोकांना विचारत असतात की रागिनी पटवर्धन कुठे आहेत. ते म्हणतात कोण रागिनी पटवर्धन? या नावाचं आमच्या इथे तरी कुणीच नाही आहे. तेव्हा हवालदार म्हणत असतात खोटं बोलू नका, आम्हाला माहिती मिळालेलं आहे की तुम्ही रागिनी पटवर्धनला इथे राहण्याची परवानगी दिलेली आहे.
त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता हवालदार तिचा फोटोसुद्धा सगळ्यांना दाखवतात आणि म्हणतात की ही आहे रागिनी पटवर्धन. तेव्हा आश्रमातले लोक म्हणतात की ही तर आमची साध्वीन आहे, ही कशी रागिनी पटवर्धन असू शकते? आम्हाला ह्या प्रवचन देत असतात. तेव्हा ही बाई तुमच्या इथे राहत होती का? तेव्हा सगळे आश्रमातले लोक म्हणतात, हो, ही बाई गेली 7 वर्ष आमच्या इथे राहत आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, हवालदार म्हणत असतात, ही एक गुन्हेगार वृत्तीची बाई आहे. तिने स्वतःच्या मुलाचा खून केलाय. कितीतरी लोकांचा खून केला ह्या बाईने आणि ती पोलिसांच्या तावडीतून पळून तुमच्या इथे राहत होती. ती मेली असे सगळीकडे पसरवण्यात आलं होतं. पण ती जिवंत आहे आणि तुम्ही तिला इथे आधार दिला होतात. त्यामुळे आम्ही तुम्हाला सुद्धा जेलमध्ये टाकू शकतो. ते लोकं म्हणतात, की आम्हाला माहिती सुद्धा नव्हतं, की ती एक गुन्हेगार आहे. ती साध्वीन आहे आणि आम्हाला प्रवचन देण्यासाठी ती इथे आली. असंच आम्हाला सांगण्यात आलं होतं. गेली 7 वर्ष ती इथे आमच्याबरोबर राहतीये. आम्ही तिचा सगळेजण किती सन्मान करत होतो. आम्हाला तिच्याबद्दल काहीसुद्धा माहिती नाहीये, असं आता तिथल्या लोकांनी सांगितलेलं असतं. त्यामुळे आश्रमातले सगळे दरवाजे इथे आकाशने रागिनी पटवर्धनसाठी आता बंद केलेले असतात आणि ती जर तिथे गेली, तर तिला ते लोकं आधार देणार नाही. उलट पोलिसांना फोन करून तिला अरेस्ट करायला लावतील, हे सुद्धा आकाशला माहिती असतं. त्यामुळे त्याने आता रागिनी पटवर्धनची चांगलीच कोंडी केलेली असते. तेव्हा प्रेक्षकांनो, गायकवाड सर आल्यानंतर इथे बलदेवने घडलेला प्रकार त्यांना सांगितलेला असतो. तेव्हा बलदेव म्हणतो, की अपूर्वा आकाश आणि भूमीवरती कुठलातरी पर्सनल राग काढते आणि त्याकरताच ती इथे आली आहे. ते दोघेजण म्हणतायत, की रागिनी पटवर्धन जिवंत आहे, तरीसुद्धा ती विश्वास ठेवायला तयार नाही आणि त्यांना विनाकारण कुणाला भेटू देत नाहीये. त्यांचा साधा जामीनसुद्धा होऊ देत नाहीये. तेव्हा तुम्ही ही त्यांच्याकडून आता केस हँडओव्हर करून घ्या. तेव्हा इकडे गायकवाड सर म्हणतात, तुम्हाला हे सगळं अपूर्वाच्या विरोधामध्ये बोलावं लागेल, तेव्हाच ही केस माझ्याकडे येऊ शकते. तेव्हा इथे बलदेव अपूर्वाला विचारतो, की तू हे सगळं का करतेस? आकाश आणि भूमी यांच्यावरती तुझा कुठला राग आहे? तेव्हा अपूर्वा म्हणते, असं काहीच नाहीये. मी फक्त माझं काम करते. तेव्हा बलदेव म्हणतो, "तू तुझं काम कमी आणि त्यांच्यावरती वैर जास्त काढतेस. का तू कुणालाही आकाशभूमीला भेटू देत नाहीयेस? का त्यांची तू अशी अवस्था करून टाकली आहेस? जर ते खरोखर गुन्हेगार जरी असते ना, तरीसुद्धा त्यांच्याबरोबर एखादा माणूस इतका क्रूर पद्धतीने वागला नसता. बरं स्वतः त्यांना त्रास दिलास तर दिलास, तुझ्या स्टाफला सुद्धा त्यांना त्रास द्यायला सांगितलं होतंस." तेव्हा प्रेक्षकांनो, आकाश इथे आता भूमीबरोबर इकडे-तिकडे लपून-छपून तो सुद्धा चांगले डाव खेळत असतो. बलदेवला सांगत असतो तो कुठे आहे, कुठे नाही आणि रागिनीवरती लक्ष ठेवून सुद्धा असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, बलदेवला आता अजून एक आकाशने टिप दिलेली असते. पौर्णिमाचं इथे कॉल रेकॉर्ड चेक करा आणि तिचं लोकेशनसुद्धा ट्रेस करत राहा. मला असा संशय आहे, की पौर्णिमा रागिनी पटवर्धनला सामील आहे. तेव्हा पौर्णिमाचे जर लोकेशन ट्रेस केले, तर तिच्याबरोबर तुम्हाला रागिनी पटवर्धनसुद्धा सापडेल, असं आकाशने सुचवलेलं असतं. तेव्हा ही माहितीसुद्धा बलदेवने गायकवाड सरांना दिलेली असते. तेव्हा गायकवाड सरांनी आपल्या इथे म्हणजे आपल्या लेव्हलला त्यांनी त्यांचं काम सुरू केलेलं असतं. पौर्णिमाचं कॉल लोकेशन ट्रेस करायला सांगितलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, ज्या ठिकाणी आता पौर्णिमा असते तिथेच रागिनी असते. तेव्हा लोकेशन ट्रेस केल्यानंतर रागिनीला पकडणं सहज शक्य होणार असतं. पण इथे आता केस हँडओव्हर व्हायला हवी असते. तेव्हा इथे बलदेव म्हणत असतो, की "अपूर्वा, तू तुझं काम व्यवस्थितरित्या करत नाहीयेस. खरं तर मला तुझ्याकडून खूप प्रश्नांची उत्तरं हवी आहेत. तुझं कुटुंब असताना देखील तू अनाथ आहेस असं का सांगितलंस? स्वतःची आई किडनॅप आहे आणि त्याचा आरोपसुद्धा आकाशभूमीवरती का केला जातोय? त्या बिचाऱ्यांना तर माहितीसुद्धा नाहीये, की ती बाई तुझी आई आहे ते आणि त्यांना असं वाटते, की तू अनाथ आहेस. म्हणून त्यांनी मला तुझी जास्तीत जास्त काळजीसुद्धा घ्यायला सांगितली होती. पण इथे तर तू माझ्याशीच खोटं बोलली आहेस, तर त्यांच्याशी अजून किती आणि काय-काय खोटं बोलली असशील, काय माहिती. तेव्हा विनाकारण तू आकाश आणि भूमीला जेलमध्ये ठेवू शकत नाही. त्यांचा जामीन लवकरात लवकर झाला पाहिजे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे अपूर्वा म्हणत असते, त्यांचा जामीन करायला ते आधी जेलमध्ये तर हवे आहेत ना, ते तर पळून गेलेत आणि काहीही झालं ना बलदेव, तरीसुद्धा मी त्यांना जेलमध्ये पुन्हा एकदा टाकणार. बलदेव म्हणतो, "हे तू का करतेस?" आणि तेव्हा इथे बलदेव म्हणतो, की "मी आता तुझ्या वरिष्ठांपर्यंत जाणार आहे आणि तुझा गुन्हा दाखल करणार आहे." तेव्हा अपूर्वा म्हणते, "कशासाठी?"
तेव्हा बलदेव म्हणत असतो, कारण का माझ्या नावावरती असलेली महाजनांची प्रॉपर्टी तू मला अंधारात ठेवून ती तुझ्या नावावरती करून घेतलीस ना, त्यासाठी तुझ्यावरती फ्रॉडचा गुन्हा मी दाखल करणार आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, अपूर्वा म्हणते, बलदेव तू असं काहीसुद्धा करणार नाहीयेस. बलदेव म्हणतो, मी काहीही करू शकतो. तो माझा नैतिक अधिकार आहे. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता बलदेव जातो आणि अपूर्वाच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करत ते प्रॉपर्टीचे पेपर आता तो तिथे सादर करतो आणि म्हणतो की ही महाजनांची प्रॉपर्टी आहे आणि तिला कुणीही हात लावू नये यासाठी आकाश आणि भूमीने ही प्रॉपर्टी त्यांच्या स्वतःच्या मर्जीने माझ्या नावावरती केली होती. पण इथे आता अपूर्वाने मला अंधारात ठेवून इन्शुरन्सच्या पेपरवरती सह्या घेते म्हणून तिने प्रॉपर्टी पेपरवरती माझ्या सह्या घेतल्या आणि मला अंधारात ठेवून प्रॉपर्टी संपूर्ण स्वतःच्या नावावरती केली आहे. म्हणजे तिचा तसं बोलायला गेलं तर काहीसुद्धा संबंध नाही आहे. ही आकाश महाजन यांनी स्वतःच्या हिमतीने कमवलेली प्रॉपर्टी आहे आणि त्याच्यावरती विनाकारण अपूर्वा स्वतःचा अधिकार सांगते. आणि हे सगळं ती कशासाठी करते हे आम्हाला कळत नाही आहे. आणि अपूर्वाने आत्तापर्यंत आकाश आणि भूमी यांना खूप त्रास दिला. रागिनी पटवर्धन जिवंत आहे ही गोष्ट त्यांनी वारंवार अपूर्वाला सांगितली, पण तिने तरीसुद्धा त्यांना अरेस्ट करून ठेवलं. कुणाला साधं भेटूसुद्धा दिलं नाही. साधं तिने त्यांच्या वकिलाला सुद्धा भेटू दिलं नाहीये आणि भाव म्हणून मला सुद्धा त्यांच्यापासून दूर ठेवलं. मला संशय आहे की अपूर्वा पुरोहित फक्त तिची ड्युटी करत नाहीये, तर वैयक्तिक रागसुद्धा त्यांच्यावरती काढते आणि तो नक्की काय आहे तेच आम्हाला शोधून काढायचं आहे. पण तोपर्यंत त्यांच्यावरती आता फ्रॉडचा गुन्हा मी दाखल करतोय, असं बलदेव म्हणतो आणि आकाश भूमीला न्याय मिळवून देतो. तेव्हा प्रेक्षकांनो, प्रॉपर्टीचे पेपर आता बघितले जातात. इथे बलदेवच्या सह्या घेतलेल्या असतात त्याला फसवून. ही गोष्ट आता बलदेवने सांगितलेली असते. त्यामुळे आता तिच्याकडे आकाश आणि भूमी यांची असलेली केस, रागिनी पटवर्धनची असलेली केस ही गायकवाड सरांना हँडओव्हर करण्यात आलेली असते. जोपर्यंत आता हे सगळं करण्यामागे अपूर्वाचा काय हात आहे हे ती सांगत नाही, तोपर्यंत तिच्याकडे कुठलेही अधिकार राहणार नाहीत, असं सांगण्यात आलेलं असतं. तेव्हा इथे गायकवाड सरांच्या हाती आता केस पुन्हा आल्यानंतर त्यांनी आपली संपूर्ण टीम कामाला लावलेली असते आणि गायकवाड सरांनी पौर्णिमाचे सगळे आता कॉल रेकॉर्ड्स चेक केलेले असतात आणि त्याचबरोबर तिचं लोकेशन ट्रेस केलेलं असतं. ती कुणाला फोन करते, ती कुणाला कुठल्या वेळेला फोन करते, हे सगळं आता गायकवाड सरांना समजत असतं. तेव्हा इथे तिचं कॉल लोकेशन ट्रेस केल्यानंतर ती ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी गायकवाड सर आपली टीम घेऊन पोचलेले असतात. तेव्हा एका गोडाऊनमध्ये दोघीजणी आता लपून बसलेल्या असतात. पौर्णिमाने तिच्यासाठी काही गोष्टी खायला नेलेल्या असतात आणि ती खात बसलेली असतानाच त्या ठिकाणी गायकवाड सर आणि त्यांची टीम ही पोहोचलेली असते. तेव्हा तिथे बलदेवसुद्धा असतो. तर अशा रीतीने रागिनीला पकडण्यासाठी पौर्णिमाला पकडायचं जास्त महत्त्वाचं होतं. कारण का तिचं लोकेशन ट्रेस केल्यानंतरच रागिनीचा पत्ता सापडणार होता आणि ही गोष्ट बलदेव याला समजलेली असते आकाशकडून. कारण आकाशला पौर्णिमावरती संशय असतो. ज्या वेळेला भूमीने तिला मदतीसाठी कॉल केलेला असतो, त्यावेळेला गोडाऊनमध्ये अचानकपणे पोलीस आलेले असतात आणि त्यांच्यावरती गोळीबारसुद्धा झालेला असतो. तेव्हाच इथे आकाशला तिच्यावरती संशय आल्यामुळे इथे बलदेवला त्याने सांगितलेलं असतं की पौर्णिमाचं लोकेशन ट्रेस केल्यानंतर रागिनी पटवर्धनचा पत्ता सापडेल आणि प्रेक्षकांनो तसंच झालेलं असतं. गायकवाड सरांनी रागिनी पटवर्धनला रंगेहात पकडलेलं असतं. त्यामुळे खरोखर ती जिवंत आहे. आकाश आणि भूमी यांच्यावरती जे काही खुनाचे आरोप झाले होते ते सगळे खोटे होते. मीडियाच्या समोरच रागिनी पटवर्धन हिला गायकवाड सरांनी आता उभं केलेलं असतं आणि सांगितलेलं असतं की तुम्ही मीडियावाल्यांनी गायकवाड सर असे म्हणतात की आकाश आणि भूमी यांना बदनाम करण्यासाठी तुम्ही मुद्दामून हे कारस्थान कुणाच्या तरी सांगण्यावरून केलं होतं का? कारण रागिनी पटवर्धन जिवंत असताना एका चांगल्या माणसावरती असे खुनाचे आरोप करताना तुम्हाला काहीच कसं वाटलं नाही? तर अशा रीतीने इथे आता अपूर्वा तोंडावरती पडलेली असते. गायकवाड सरांनी पौर्णिमा आणि रागिनीला पकडल्यानंतर आकाश आणि भूमी तसेही निर्दोष सिद्ध झालेले असतात आणि बलदेवमुळे इथे अपूर्वाने प्रॉपर्टी स्वतःच्या नावाने केली, तिने खूप मोठा फ्रॉड केलाय, हे सुद्धा आकाश भूमीच्या समोर आलेलं असतं. आणि त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे आता अपूर्वा सगळ्यांशी खोटं बोलली. अपूर्वाने इथे ती अनाथ असल्याचं सांगितलंय. तिचं आता संपूर्ण कुटुंब आहे. ती अनाथ नाहीये ही गोष्ट बलदेवने आकाशला सांगितलेली असते आणि त्यामुळे अपूर्वाच्या
इथे आता खूप मोठ्या सत्याचा उलगडा त्यांच्यासमोर झालेला असतो. तर अशा रीतीने प्रेक्षकांनो, गायकवाड सरांच्या हाती आता केस गेल्यानंतर ते लगेचच काम सुरू करतात आणि आकाश भुमे यांना निर्दोष सिद्ध करतात, रागिनी पटवर्धनला अरेस्ट करून, आणि त्याचबरोबर पौर्णिमाला सुद्धा अरेस्ट करतात. आणि इथे गायकवाड सरांमुळेच त्यांच्यावरती लागलेला हा खुनाचा आरोप बाजूला झालेला असतो.